आहोत ज्या ऑपरेशन टायगर बद्दल बोललं गेलं त्या संदर्भात नेमक्या काय प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्या ऑपरेशन टायगर अंतर्गत नेमका कुणाचा पक्ष प्रवेश झालेला आहे, त्यानंतर नेमकं काय काय घडलंय जाणून घेऊया सुरुवातीलाच। ठाकरेंचं शिवबंधन तोडत राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश। राजन साळवींच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे कोकणात ठाकरेंना मोठा धक्का। माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आणि दुःख दोन्ही। 2024चा पराभव जिव्हारी लागला। विनायक राऊतांनी माझ्या विरोधात काम केलं। युती सरकारमध्ये राऊतांनी माझ्याऐवजी केसरकरांना मंत्री केलं। पक्षप्रवेशावेळी राजन साळवी यांची प्रतिक्रिया। विनायक राऊतला आम्हा सर्व मंडळींनी मतदान करून एकदा दोनदा खासदार बनवलं। त्याच विनायक राऊतनी त्या निवडणुकीमध्ये त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी विलास साखरेंचे पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेला आमच्या भैयाचं काम केलं। बाळासाहेब ठाकरेंनंतर सहकार्यांना घरगड्याची वागणूक दिली गेली, त्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला। त्यांच्या विचारांना लागली वाळवी, म्हणून इकडे आले राजन साळवी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। त्याच्या विचारांना वाळवी लागली आहे, तिथं कसा राहील राजन साळवी? बोर्ड कुठल्या तरी लावला होता ना, हा ज्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडे आले राजन साळवी। भाजपची सत्ता आल्यापासून लोकशाही उरली नाही, युतीत येण्यासाठी भाग पाडलं जात आहे। अंजली दमानिया यांची राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया। ही उरलेलीच नाही। प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक यंत्रणेचा वापर केला जातोय। ईडी असो, सीबीआय असो, धाक दाखवला जातोय आणि सगळ्या लोकांना पक्ष बदलून यांच्या काता थेट भाजपत किंवा यांच्या युतीत येण्यासाठी भाग पाडलं जातंय। राजन साळवींनंतर शिवसेनेकडून ठाकरे गटाला दुसरा धक्का। चंद्रपूरचे जिल्हाप्रमुख मुकेश जीवतोड यांचा आनंद आश्रमात एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी योग्य तो निर्णय घ्यावा। काही प्रकाशात आलेत तर काही अजून प्रकाशात आले नाहीयेत। राऊतांच्या पवार शिंदेंवरील टीकेवरून उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य। मला असं वाटतं की काही प्रकाशात आलेले आहेत, काही अजून प्रकाशात आलेले नाहीत। मला असं वाटतं की त्यांनी जो काही निर्णय घ्यायचा आहे ओबीटीच्या खासदारांनी, ते त्यांनी लोकशाहीतला एक भाग म्हणून निर्णय घ्यायचा आहे। आमचा कोणताही व्यक्ती गद्दार शिंदेंकडे जाणार नाही। ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून आदित्य ठाकरेंचा दावा। आदित्य ठाकरेंकडून आपल्या सर्व खासदारांची आज भेट। बातें हैं वो पब्लिकली करते हैं, कभी भी हमने उनका अभिनंदन नहीं किया। हम अभी भी कह रहे कि ये इलेक्शन चोरी का इलेक्शन है, लेकिन जो काम है, जो जनता के काम है, जाहिर सी बात है वो उनके सामने रखेंगे। लेकिन हमारे कोई भी व्यक्ति गद्दार शिंदे के पास नहीं जाएगी। कोकणातील ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांना शिवसेनेकडून ऑफर। भास्कर जाधव आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू। मंत्री उदय सामंत यांच्याकडून भास्कर जाधवांना शिवसेनेत येण्याची ऑफर। भास्करराव जाधव साहेबांनी जरी विचार केला तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत। त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत आणि त्यांच्या देखील मार्गदर्शनाखाली काम करायला आम्ही तयार आहोत। ठाकरेंची माणसं गळाला लावण्याचं काम रोज सुरू। काही लोक दबावाला बळी पडतायत, काही सरकारी यंत्रणांना। भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। तर भाजपचे जास्त आमदार निवडून आल्यानं शिंदेंचं महत्त्व कमी झालं। अंबादास दानवे यांचा निशाणा। उद्धव साहेबांबरोबर असलेला माणूस हा यानं त्या मार्गानं आपल्या गळाला लावायचं काम हे सातत्यानं सुरू आहे आणि म्हणून जेणेकरून कुठल्याही प्रकारे उद्धव साहेबांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम या महाराष्ट्रामध्ये गेली 3 वर्षे सुरू आहे।